असं म्हणतात लग्नगाठ ही स्वर्गात जुळलेली असते, पण हीच लग्नगाठ बांधण्यासाठी ह्याच पृथ्वी तलावर प्रयत्न करावे लागतात. आणि असाच एक प्रयत्न शेषवंशी क्षत्रिय समाज विश्वस्त मंडळ वसई आणि भंडारी समाज महासंघ यांनी केला. दिनांक 29 डिसेंबर 2024 रोजी अनंतराव ठाकूर सभागृह वसई पारनाका येथे भव्य असा वधूवर मेळावा प्रथमच आयोजित केला गेला. नमस्कार मंडळी, आज आपल्या भंडारी समाजाचा वधूवर मेळावा वसई पारनाक्याला शेषवंशी क्षत्रिय समाज इथे आयोजित केलेला आहे. पुणे आहेत लायन्सचे माजी गव्हर्नर श्री प्रशांत सर. प्रशांत सर नमस्कार. नमस्कार सर, आता या वधूवर मेळावा जो आयोजित केला त्याबद्दल तुमचं काय मत आहे? सर्वात प्रथम मी तुमच्या शेषवंशी क्षत्रिय भंडारी समाज विश्वस्त मंडळ आहे आणि भंडारी समाज महामंडळ या दोघांनाही खूप त्यांचं अभिनंदन करतो की खूप चांगला पायंडा त्यांनी पाडलेला आहे. समाजामध्ये सध्या अशी स्थिती आहे की मुलं आपापल्या कामात व्यस्त आहेत आणि त्यामुळे एकमेकांची मुलं कोण आहेत त्यात वाढलेल्या शहरीकरणामुळे एकमेकांना ओळखणं मुश्किल झालेलं आहे. त्यामुळे निश्चित आपल्या समाजातली मुलगी कोणती किंवा मुलगा कोणता हे कळणं फार मुश्किल झालेलं आहे. पूर्वीसारख्या ज्या स्त्रिया स्पेशली यासाठी काम करायच्या त्या पण आता कोण करत नाहीत. त्यामुळे या गोष्टीमुळे एक खूप सोपं पडणार आहे की उपवर वधू किंवा उपवर नवरा मुलगा शोधणं खूप सहज होणार आहे आणि एका वेळेला अनेकांना अनेक प्रकारची माहिती त्या मुलांबद्दलची उपलब्ध होणार आहे. त्यामुळे आपल्या पाल्याला किंवा आपल्या घरातल्या मुलीला जर उपवर मुलगा मुलगी बघून द्यायची असेल तर इथे फार मोठी त्यांना संधी असणार आहे. आणि ती जेव्हा इथे अशा ठिकाणी असा कार्यक्रम होतो त्यावेळेला अनेक लोक त्यानंतर त्यांची ओळखीची निघतात आणि त्यामुळे त्यांच्याबद्दलची आणखी डीपली माहिती मिळते जी पुढे मिळणं कधी कधी शक्य होत नाही. त्यामुळे हे इथे लग्न जमण्याची खूप चांगली संधी इथे प्राप्त झालेली आहे. सर, तुम्ही ह्या आमच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिला त्याच्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. ठाणे शहराच्या बीजेपी कार्यकर्त्या आणि ओबीसी मोर्चाच्या अध्यक्षा सौ हर्षला म्हात्रे ह्या इथे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या. त्यांनी देखील हा असा कार्यक्रम आयोजित केलाय त्याबद्दल आयोजनकर्त्याचे आभार मानलेच, शुभेच्छा दिल्या. तसंच उपस्थित असलेल्या वधूवरांचे तसेच पालकांचे देखील आभार मानले आणि असे कार्यक्रम ह्यापुढे देखील व्हायला हवेत जेणेकरून प्रत्येकाला योग्य असा अनुरूप जोडीदार मिळू शकतो. असे मेळावे आयोजन केल्याने आपले प्रोफाईल सगळ्यांपर्यंत पोचले जातात, लोकांचेही आपल्याला समजतात आणि योग्य ते स्थळ आपल्यापर्यंत पोचतं. त्याच्यामुळे सगळ्यांचे त्यांनी कौतुक केलं आणि सगळ्यांना भरभरून शुभेच्छा देखील दिल्या. अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद मिळाला. भरपूर पालक आले होते, वधूवर भरपूर आले होते. अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत, मंडळाचे अध्यक्ष तसेच प्रमुख पाहुणे यांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलनाचा कार्यक्रम झाला आणि कार्यक्रमाला सुरुवात झाली. जर कोणी अजूनही आपल्या भंडारी वधूवर मंडळामध्ये नावं नोंदवली नसतील म्हणजेच रजिस्ट्रेशन केलं नसेल तर वधूवर मेळाव्याला हे जे कोणी हजर होते त्यांचा एक व्हॉट्सअप ग्रुप करण्यात आलेला आहे. त्यानंतर टेलिग्रामची लिंक देण्यात येणार आहे. त्या सर्वांनी त्या ग्रुपला जॉईन व्हावं आणि आपापले प्रोफाईल दिलेल्या फॉर्मॅटमध्ये अपडेट करून व्हॉट्सअप नंबरवर फॉरवर्ड करावेत जेणेकरून सर्वांना सगळ्यांचे प्रोफाईल बघता येतील आणि तुमचंच काम सोपं होईल. शेषवंशी क्षत्रिय समाज विश्वस्त मंडळ वसई त्याचप्रमाणे भंडारी महासंघ यांचे पदाधिकारी यांचा विशेष सत्कार देखील करण्यात आला.
मान्यवरांनी आपल्या भाषणातून आलेल्या वधूवरांना मार्गदर्शन केले। तसेच भंडारी महासंघाचे अध्यक्ष श्रीयुत मिठभावकर यांनी देखील उपस्थितांना मार्गदर्शन केलं आणि कार्यक्रमाला सुरुवात झाली। इच्छुक वधूवरांमध्ये आपली ओळख करून दिली, त्याचा प्रोफाईल करण्यात असेल अशी अपेक्षा। दरवर्षीप्रमाणे नवदुर्गा हा कार्यक्रम राबवला जातो, ते नवदुर्गांचे सत्कार करण्यात आले। त्या सगळ्या नवदुर्गांना खूप खूप शुभेच्छा, हार्दिक अभिनंदन देखील। आणि हा कार्यक्रम ज्यांनी प्रयत्न घेऊन उत्तमरित्या यशस्वी करून दाखवला, यशस्वी झाला, त्या सर्वांचे खूप खूप अभिनंदन, खूप खूप धन्यवाद त्या सर्वांना। आणि या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार।